नमस्कार, मी रेणुका टिकारे केळकर. क्लासिकल कथक या यूट्यूब चॅनलवर आपली भेट नेहमीच होत असते. आज आम्ही नेहमीच्या आपल्या जे नृत्याचे व्हिडिओ आहेत त्याशिवाय काहीतरी वेगळं घेऊन आलेलो. ते म्हणजे आमचा जो एक कार्यक्रम आम्ही घेऊन येतोय नृत्य याग नावाने, त्याविषयी बोलायचं होतं. पण त्या निमित्ताने कार्यक्रमासाठी लागणारी वेगवेगळी तयारी याबद्दलही बोलायचं होतं. मी अमूल्य. मी हा प्रोग्राम परफॉर्म करायला खूप एक्सायटेड आहे. मी हा प्रोग्राम आत्ता तिसऱ्यांदा परफॉर्म करत आहे. मी या संस्थेमध्ये 4 वर्ष शिकत आहे. त्यामुळे मी अभिनय, फुटवर्क त्या सगळ्यात खूप डेव्हलप झालेली आहे. त्यामुळे मला प्रोग्राम करायला खूप आवडतं आहे. मी सावी. मला आता ऑलमोस्ट 5 वर्ष झाले तिकडे आणि माझा 4था परफॉर्मन्स असणार आहे. मग नंतर अगदी लहान लहान गोष्टी आहे की ते ड्रेस डिझायनिंग असतं, कलर्सचा विचार असतो, बॅकस्टेजचा विचार असतो, कोरिओग्राफी तर ऑब्व्हियसली येतेच त्या पाठोपाठ. मी धारा. मी या संस्थेत 4 वर्षापासून शिकत आहे. म्हणजे जेव्हा पण प्रोग्रामची तयारी चालू होते तेव्हा इतकी एक्साइटमेंट होते ना, पण त्याच्या 1 आठवड्यावर थोडंसं नर्वसनेस होतो. पण ते कॉस्ट्यूम ज्वेलरी घालून जेव्हा नाचतो ना तेव्हा खूप छान वाटतं. माझ्या जे मनात आहे किंवा एका डान्सरच्या जे मनात आहे की तिथेच ते स्टेजवर तो विषय त्याप्रमाणे जावा, त्यासाठी घेतलेली मेहनत असते. की माझं जे म्हणणं आहे ते माझ्या विद्यार्थिनींमार्फत किंवा माझ्यामार्फत जसं मला हवं आहे तसं स्टेजवर प्रेझेंट होण्यासाठी कितीतरी गोष्टी असतात. हॅलो, आम्ही सगळ्या सिनियर स्टुडंट्स आहोत आणि आम्हाला तुम्हाला आमची एक्साइटमेंट सांगायची आहे. तर पहिलं तर प्रोसेस खूप मोठी असते प्रोग्रामची. पहिलं तर विषय गोळा करणं, मग टीम गोळा करणं, मग सगळ्यांना कामं वाटणं, मग ती कामं व्यवस्थित होत आहेत का हे बघणं, आणि मग पुन्हा चेक करायचं. एक तर हे सगळं जबाबदारी ताईची. ताई इज वर्किंग व्हेरी हार्ड आणि आम्ही खरंच ॲडमायर करतो की आम्हाला कधीतरी असं करता येईल. आणि विषयापासून विषय खूप होते. आम्ही एक चूज करत त्यानंतर ना टीम बिल्ड केली. आमची टीम पण खूप छान बिल्ड झाली आहे ह्यावेळेस. छोट्या छोट्या कामांना आम्हाला खूप मदत होती आहे. प्रत्येक गोष्टीमध्ये पब्लिसिटी असो किंवा छोट्या छोट्या मुलींची प्रॅक्टिस असो, ती जबाबदारी आमची आहे. त्यानंतर ना अगेन मला तरी पर्सनली जास्त काय हे म्हणतो आपण की डिफिकल्टी आली इज दॅट टाईम मॅनेजमेंट. बिकॉज आम्ही सगळेच खूप वेगवेगळ्या फील्डचे आहोत आणि आम्ही खूप मॅनेज करून भेटतो. पण ताईने आम्हाला खूप सपोर्ट दिला आहे. ताई आमचे पण टाईम्स मॅनेज करते. आय नो की ते खूप डिफिकल्ट आहे. तिचा टाईम ती आम्हाला देते एवढा, आणि आम्ही खूप टाईम स्पेंड करतो. आता प्रोग्राम एंडला आला आहे आणि आम्हाला असं होतं की आता ते संपेल किंवा जे काय आम्ही तयार केलं ते आम्हाला छान तुमच्यासमोर दाखवायचं आहे. खूप छोट्या छोट्या गोष्टी असतात. आमच्या संडेजच्या प्रॅक्टिस असो किंवा घुंगरूज, आमचे ड्रेसेसचे कलर्स, मग ते घेऊन येणं, ते शिवायला टाकणं, आणि मेकअप. आम्ही सगळ्या मेकअप पण घ्यायला एकत्र जातो. खूप छोट्या छोट्या गोष्टी आहेत. आणि सगळ्या मुलींसोबत टाईम स्पेंड करणं, त्यांच्या गोष्टी ऐकून घेणं, माझ्यासाठी हे खूप इट इज लाईक फेस्टिवल फॉर अस. बिकॉज आपण जसं फेस्टिवल्समध्ये एक परिवार जवळ येऊन आपापल्या लाईफमधल्या गोष्टी सांगतो, इट इज लाईक दॅट की सगळ्यांच्या वेगवेगळ््या गोष्टी मला जाणून घ्यायच्या असतात आणि मला खूप आवडतं. आय व्हेरी मच एन्जॉय दिस प्रोसेस. आय रिली लव्ह इट. आय रिली लव्ह माय ताई. शी इज द ग्रेटेस्ट सपोर्टर आय कॅन आस्क फॉर. आणि अजून काही गाईज? या जस्ट दॅट. तुम्ही या. सो या, थँक्यू. व्हेरी एक्सायटेड.
नमस्कार. आम्ही सगळ्यात नवीन विद्यार्थी आणि ताईने यावेळेस आम्हाला संधी दिली त्याबद्दल आम्ही सगळ्या ऋणी आहोत ताईच्या. आणि आम्ही सगळ्यात नवीन स्टुडंट आहोत आणि आम्ही एक्सायटेड पण तेवढेच आहोत, प्लस नर्वस पण तेवढेच आहोत, कारण हा आमचा फर्स्ट टाईम स्टेज परफॉर्मन्स असणार आहे. सो विल ट्राय टू गिव बेस्ट आवर बेस्ट. हम फर्स्ट टाइम है तो हमने सब ने मिल के इतनी अच्छी मेहनत किया है और हम ताई को थैंक्स बोलना चाहेंगे कि उन्होंने हमको अच्छा सा सॉन्ग दिया है और हम उसमें एकदम मस्त करेंगे. त्यामुळे कोणताही कार्यक्रम जेव्हा आम्ही प्रस्तुत करतो तेव्हा किमान त्याला 3 महिने द्यायला लागतात, रोजचा वेळ द्यायला लागतो. आता कितीतरी अशा विद्यार्थिनी माझ्याकडे आहेत की जे त्यांचं प्रोफेशन नाही आहे, ही त्यांची आवड आहे. त्यामुळे त्यांची शैक्षणिक जे काही सुरू आहे ते सांभाळून ते हे सगळं करत असतात. कितीतरी लेडीज बॅचमधल्या असतात ज्यांचे बिझनेसेस आहेत, ज्या डॉक्टर आहेत आणि इतक्या मोठ्या जबाबदाऱ्या, घरातल्या जबाबदाऱ्या पार पाडून त्या इथे नृत्यासाठी म्हणून उभ्या होतात, स्वतःची आवड म्हणून इथे उभ्या असतात. हे सगळं करत असताना मला असं कायम वाटत आलंय की हे कधीतरी कुठेतरी कशामार्फत तरी आपण हे लोकांसमोर आणावं की खरंच हे इतकं सोपं नाही आहे. आणि डान्स म्हणल्यानंतर किंवा नृत्य म्हणल्यानंतर जे काही लोकांना वाटतं हां हे काय म्हणजे ठीक आहे, शिकतेस छान, पण त्या बरोबरीने की याचा अभ्यास असतो, याच्यासाठी एक कार्यक्रम उभा करण्यासाठी किती मेहनत लागते हे केवळ फक्त ज्या मुली नृत्य क्षेत्रात आहेत आणि तिथे त्यात काम करतात त्यांच्या पालकांनाच फार तर माहिती असतं किंवा विद्यार्थिनींच्या पालकांना माहिती असतं. पण मला असं वाटतं की हे सगळं जेव्हा समोर येईल तेव्हा एक प्रेक्षक म्हणून सुद्धा तुम्ही आम्हाला जास्त दाद देऊ शकता, जास्त खुलेपणाने आमच्याशी संवाद साधू शकता, आम्हाला जाणून घेऊ शकता. म्हणून हा लहानसा प्रयत्न होता की सगळ्या मुलींना काय वाटतं हेही तुम्हाला कळावं आणि हे सगळा जो मी आत्ता विचार सांगितला हाही तुमच्यापर्यंत अगदी थोडक्यात पोहोचावा. मला आशा आहे की असं काहीतरी आम्ही वेगळं तुमच्यासमोर आणतोय तर तुम्ही आम्हाला चांगला प्रतिसाद द्याल आणि तुम्ही जे काही प्रेम देताय क्लासिकल कथकला त्यासाठी मी खूप मनापासून आभार मानते. धन्यवाद.